तुम्हाला या रस्त्यांबद्दल काय सांगेल? तर मी सांगणार आहे आपल्या गोंदिवडे गावाच्या रस्त्याबद्दल. तर हा रस्ता जसं की द्रुतगती महामार्गासारखा आहे. अशा गाड्या जात आहेत तर त्यांच्या पोटातलं पाणीही सुद्धा हलत नाही. तर तुम्ही बघू शकता रस्ते कसे आहेत. तुम्ही बघू शकता खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे काहीच कळत नाहीये. तर आजची न्यूज इथं संपते. रिपोर्टर नेहा गारे सोबत कॅमेरामन मानसी पवार. धन्यवाद. धन्यवाद. रायगढ़ के करजत तालुका में स्कूली छात्राओं की अनोखी रिपोर्टिंग अब चर्चा का विषय बन गई है। खानपे गोंदिवड़े गांव की छात्राओं ने अपने इलाके की बदहाल सड़कों की स्थिति खुद कैमरे में कैद की। उन्होंने सड़क का जायजा लेते हुए वीडियो तैयार किया और इसके लिए जरिए प्रशासन का ध्यान इस गंभीर समस्या की ओर खींचने की कोशिश की। छात्राओं के इस प्रयास में सड़क की खराब हालत और ग्रामीणों को हो रही परेशानी को सामने लाया गया। उनका वीडियो सामने आने के बाद ये मामला युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे तक पहुंचा। आदित्य ठाकरे ने छात्राओं से फोन पर बातचीत की और उनके साहस तथा काम की जमकर तारीफ की। उन्होंने जिस तरह स्थानीय समस्याओं को सामने लाने का प्रयास किया उसकी सराहना की। छात्राओं की ये पहल न सिर्फ सड़क समस्या को उजागर कर रही है बल्कि ये भी दिखाती है कि युवा पीढ़ी अपने क्षेत्र की समस्याओं को लेकर कितनी जागरूक और सक्रिय है। नाही, तुम्हाला नुसतं मी शुभेच्छा द्यायला फोन केला आणि खरोखर तुम्ही एक चांगलं काम केलंय. मला वाटतं इतर विद्यार्थ्यांना तुम्ही आता प्रेरणा दिलेली आहे की जिथे जिथे अशी परिस्थिती तिथे तिथे आवाज उठवण्याचा. तर तुमच्या हिमतीची दाद देण्यासाठी मी तुम्हाला फोन केला. धन्यवाद. हा ताई, आणि काही कधी लागलं तरी आम्हाला तसंच म्हणजे एकतर अर्थात सोशल मीडिया तर आहेच. तुम्ही असा प्रश्न सगळ्याच राजकीय लोकांना इन्क्लुडिंग आम्हाला सत्ताधारी लोकांना विरोधी पक्षांना विचारत राहणं गरजेचं आहे. हीच हिंमत गरजेची आहे नेहमी. आणि दुसरं म्हणजे कधीही कोणी तुम्हाला या निमित्ताने कोणी सतवायला आलं तर आम्हाला हाक मारा, आम्ही सोबत उभे राहू. हा चालेल. तुम्ही कुठे राहता? कर्जतच्या आसपास राहता? हो, कर्जत आतमध्ये. अरे वा, चालेल. हा चालेल. शुभेच्छा. आणि तुमच्या आई वडिलांना पण सांगा की खरोखर चांगली कामगिरी